खेड्यातल्या शाळेत नोकरी करणाऱ्या, एकटीनं मुलीला सांभाळत संसाराचा गाडा कसाबसा हाकणाऱ्या नलूला कधीतरी आपल्यालाही नवऱ्याबरोबर शहरात राहता येईल अशी आशा असते. आपल्या कंटाळवाण्या वैराण आयुष्यात कधीतरी आशेची फुलं फुलतील अशी आस मनी बाळगणाऱ्या नलूसाठी नियतीनं लिहून ठेवलेला रस्ता मात्र एकच होता. कोणता ते जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका कथा फुलं कुठं असतात. लेखन लीला श्रीवास्तव, वाचन राजश्री सोवनी. 5-6 तासांचा धुळीनं माखलेला त्रासदायक प्रवास. बैलगाडीच्या वेगानं मार्ग चालणारी जुनी खिळखिळी खटारा प्रायव्हेट बस रस्त्यावर कुठंही प्रवाशानं हात दाखवला की तत्परतेनं थांबते आणि आधीच ठसाठस भरलेल्या गाडीत आणखी यात्रेकरूंची भर पडते. सीट खाली आजूबाजूला लहान मोठ्या गाठोड्या, पेट्या, पिंप, पोती या प्रकारच्या वाटेल तशा आडव्या उभ्या तिरप्या रचून ठेवलेल्या सामानानं हातपाय हलवायला तर जागा उरलेली नाहीच, पण मोकळी हवाही अवरुद्ध झाल्यानं श्वास गुदमरल्यासारखा वाटतोय. तिनं खिडकीजवळची जागा बळकावली असली तरी बाकीच्या सीटवर 2 मासांचे विंध्याचल स्थित असल्यानं ती अगदी विदभर जागेत चोळामोळा होऊन गेलीये. पुन्हा मांडीवर बेबी आणि पर्स. खिडकीतून येणारी फरफर हवा आणि गाडीची खडखड करत ठेचाळत चालणारी मंद गती यामुळं बेबीनं तासभर झोप काढली, पण झोप उघडताच तिची तहानभूक आणि रडणं पुन्हा सुरू झालंय. कंटाळवाणा प्रवास, आतली जीवघेणी गर्दी आणि बेबीची रेरे यामुळं ती मेटाकुटीस आलीये. पण तरीही तिचं मन हिरव्या कंच हुरूपानं भरून गेलंय. कारणही तसंच आहे. तब्बल महिन्याभरानं नवऱ्याची भेट होणार आहे. या महिन्याच्या दुसऱ्या शनिवार रविवारी त्यानं खोली बदलली म्हणून येणं झालं नव्हतं. शेवटच्या रविवारी तब्येत ठीक नाही म्हणून त्याचं पत्र आलं. बायको मुलीला एकदम समोर पाहून तो किती आश्चर्यचकित होईल, हरखून जाईल याची पुन्हा पुन्हा कल्पना करून ती मनात खुदूखुदू करत होती. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवार रविवारच्या सुट्टीत तो तिच्या गावी येतो. जमलं तर मग पुन्हा शेवटच्या रविवारी सुद्धा. पण हे तेवढंसं निश्चित नसतं. लग्न झाल्याच्या पहिल्या वर्षी दर रविवारी तो हजर व्हायचा. येण्या जाण्याच्या प्रवासाचे 11-12 तास वजा केले तर अगदी मोजके तासच त्यांना उपलब्ध व्हायचे एकमेकांना बिलगून राहायला. पण तेवढेही हवरटासारखा प्राप्त करून घ्यायला तो रविवारी धावत यायचा. लग्नाला आता 6 वर्ष पूर्ण होऊन चुकलीयेत. आता तो पूर्वीचा हवरटपणा राहिलेला नाही. कारणं अनेक आहेत. कंटाळवाणा गावठी प्रवास त्याला बोर करतो. बसचं भाडं आवाच्या सवा वाढलंय. ऑफिसच्या चक्कीत 6 दिवस भरडून निघाल्यावर हातपाय इतके गळून जातात की रविवारी आराम केल्याशिवाय पुन्हा पुढच्या आठवड्याकरता त्यात चैतन्य संचार होतच नाही. शिवाय रविवारी कपडे धुणं, प्रेस करणं, सौदा सामान आणणं, खोली आवरणं आणि इतरही काही किरकोळ कामं असतात. दर रविवारी तिच्या गावी येणं जाणं केलं तर ही सगळी कारणं आणि इतरही अनेक प्रासंगिक कारणं असतात त्याची. उदाहरणार्थ, या रविवारी मन्या बोबडेकडे त्याच्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी होती वगैरेंसारखी. बेबीची रे वाढली. आतली गर्दी, कचकच, धूळ मिश्रित वासांचे भपकारे यानं तिचा जीव इतका आंबून गेला होता की चुप रहा म्हणून तिनं बेबीच्या लहानग्या दुर्बल पाठीत धपाटा घातला. पडलेल्या मारानं बेबीचं भोकाड वाढलं तशी ती कासावीस झाली. प्लॅस्टिकच्या बाटलीतलं पाणी ग्लासात ओतून तिनं बेबीच्या तोंडाला लावलं. बेबी ते आधाशासारखं प्यायली. बेबीला एवढी तहान लागली असेल याची तिला कल्पनाच आली नव्हती. शेवटचा घोट पिऊन बेबी उसासून थांबली तेव्हा तिचा चेहरा घामानं डबडबून गेला होता. बेबीचा घायकुतीला आलेला चेहरा पाहून तिच्या मातेची माया थपथपून आली. पदरानं बेबीचा चेहरा पुसून तिनं तिच्या हातात एक बिस्किट कोंबलं. तिचा पहिला मुलगा 10 दिवसातच दगावला होता. दुसऱ्या खेपेला पुन्हा आईकडे जाऊन तिला त्रास द्यायची तिची इच्छा नव्हती.
त्याच्या शहराच्या गावाच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये 10 दिवस राहावं आणि मग काही दिवस त्याच्या खोलीवर, अशी तिची मनापासूनची इच्छा होती. पण त्यानं मात्र ही जबाबदारी पार पाडायचं साफ नाकारलं. तेव्हा तिला नाईलाजानं पुन्हा आईकडेच जावं लागलं. आई तर नेहमी नेहमी म्हणते, काय ग हा तुझा संसार नलू, तू एका गावाला, नवरा दुसऱ्या गावाला, त्याचं घर वेगळं, तुझं घर वेगळं, किती दिवस चालणार असं? असा संसार चालता चालता 6 वर्ष निघून गेलीयत. पहिली 2 वर्ष तिच्या बदलीसाठी त्यानं सतत खटपट केली. अधिकाऱ्यांकडं, ऑफिसात खेटे घातले. पण शिक्षण खात्यात खेड्यातून शहरात बदली होणं अशक्यप्रायच आहे आणि मंत्र्यांच्या वशिल्याशिवाय हे शक्य नाही हे जेव्हा त्याला कळून आलं, तेव्हा तो कंटाळून चूप बसला. कुठून आणू मंत्र्यांचा वशिला? आता तो त्रागा करतो आणि DPIला भेटला होता का असं ती आषाढ भूतासारखं विचारते, तेव्हा तो ताडकन काहीतरी लागट उत्तर देतो. त्यानं आशा सोडली असली तरी तिनं मात्र आशा सोडलेली नाही. दरवेळी ती निष्ठापूर्वक बदलीचा अर्ज पाठवतच राहते. त्यानं तिच्या वरिष्ठ ऑफिसात खेटे घालणं सोडलंय याचा ती राग मानत नाही. तो नवरा आहे, संसार मांडायची हौस असते ती बायकांना. दोघं एकत्र राहायला लागलो की काय काय घ्यायचं, कसा संसार मांडायचा याची तिनं कितीतरी चित्र रंगवलेली आहेत. सुरुवातीला तोही यात सहभागी व्हायचा, पण आता तो या विषयात फारसा उत्साह दाखवत नाही. त्याचं ऑफिस, त्याचे सहकारी, त्याच्या बॉसची लफडी, इन्क्रिमेंट, DA अशांसारख्या विषयांवरच तो काही ना काही बोलत असतो. बेबीचं बिस्किट आता संपलंय आणि पुन्हा तिची रेरे सुरू झालीय. ती बेबीला चुचकारते, गोंजारते. चुप ग, बाबांकडे जायचंय ना, शोनूचे बाबा शोनूसाठी खाऊ आणतील हं. बेबीची तब्येत गेल्या महिन्याभरात ठीक नाही. तिनं नवऱ्याला पत्रात लिहिलंही होतं तसं. मी तिला घेऊन येऊ का? तिला तिथल्या मोठ्या डॉक्टरला दाखवायचं का? पण या विषयावर त्यानं उत्तरादाखल एक वाक्यही लिहिलं नव्हतं. बेबी झाल्यापासून तिचा त्रास आणि खर्च भरमसाठ वाढलाय. बेबीच्या संगोपनाची सारी जबाबदारी तिच्यावरच येऊन पडलीय. मुलांचं पालन पोषण करताना नवऱ्याची मदत, सोबत किती अत्यावश्यक आहे हे तिला पदोपदी जाणवतंय. विशेषतः बेबीला दातांचा त्रास होत होता तेव्हा तर तिला सतत अंगा खांद्यावर बाळगता बाळगता स्वतः करता धड स्वयंपाक सुद्धा करायला वेळ उरत नसे. 2-3 रात्री तिला ओळीनं जागून काढाव्या लागल्या होत्या आणि 4ही बाजूनी ती इतकी त्रस्त झाली होती की तिला स्वतः 6 महिन्यांची दुखणेकरी असल्यासारखं वाटू लागलं होतं. त्या दिवसात आपल्या नोकरीला आणि नवऱ्यापासून दूरस्थ गावी राहायला ती एवढी वैतागली होती की तिनं नवऱ्याला तत्क्षणीच मी नोकरी सोडून तुमच्या जवळच राहायला येते असं पत्र घातलं होतं. नवरा ताबडतोब 4 दिवसांची सुट्टी घेऊन आला आणि आजच्या विराट बेकारीच्या काळात असलेली पक्की नोकरी सोडण्यात किती मूर्खपणा आहे हे 4ही दिवस तो तिला उठ बस समजावत राहिला होता. जागेवरून बसमध्ये 2 प्रवाशांचं भांडण जुंपलं होतं. बाचाबाचीवरून शिवीगाळीवर पाळी आली तेव्हा दुसरे 1-2 मध्ये पडले. रस्त्यावर उभ्या असलेल्या 3-4 प्रवाशांकरता बस हिंकळत थांबल्याबरोबर आतल्या प्रवाशांचा एक गलका सुरू झाला. आता आमच्या डोक्यावर बसवणार की काय? अजून पुष्कळ जागा आहे की, बसचं वरचं छत पूर्ण रिकामच आहे. अरे बाबा, यांचे खिसे भरले म्हणजे झालं. आत तुम्ही चेंगरून गुदमरून मेलात तरी यांच्या बापाचं काय जातं? प्रवाशांच्या टोमण्या टुमण्यांकडे जरा सुद्धा लक्ष न देता कंडक्टरनं रस्त्यावरच्या सवाऱ्या आत कोंबल्या आणि बस ठेचकळत ठुमकत धूळ फाकू लागली. बेबी मांडीवर पेंगू लागली. तिची मांडी अवघडल्यासारखी झाली होती म्हणून तिनं बेबीला खांद्यावर घेतलं आणि पाय थोडे हलवले. बेबी कसमसू लागली म्हणून तिच्या पाठीवर थोपटत ती खिडकी बाहेर पाहू लागली. निरुंदशा कच्च्या सडकेच्या आजूबाजूला लहान सहान खुरटी पिवळटशी झाडं झुडपं. नजरेच्या टप्प्यात इथून तिथपर्यंत सपाट उजाड माळरान. काहीच नजरेला सुखावणारं नाही. तिनं नजर आत वळवून घेतली आणि आपल्याला अकस्मात समोर पाहून नवरा कसा चकित होईल, आश्चर्याचा पहिला धक्का ओसरून गेल्यावर कसा आनंदून जाईल, या आपल्या राखीव सुखद कल्पनेत गुंगून गेली.
शाळेच्या एका मुलीचं निधन झाल्यानं हजेरी झाल्याबरोबर सुट्टी झाली होती. दुसऱ्या दिवशी तिथली लोकल सुट्टी होती. तिसऱ्या दिवशी बाजारचा दिवस म्हणून हाफ डे. तिनं अर्धा दिवसाची सुट्टी घेतली. चौथा दिवस रविवार. सोमवारची सीएल, मंगळवारचा गॅझेटेड हॉलिडे होता. अशा ओळीनं 6 दिवसांच्या सुट्टीचा योग पाहून तिनं तिथल्या तिथं रजेचा हेडक्वार्टर सोडण्याचा अर्ज रखडून मुख्याध्यापिकेच्या हवाली केला आणि नवऱ्याजवळ 6 दिवस निश्चिंतपणे राहण्याचा आनंददायक कार्यक्रम आखला. बेबी झाल्यापासून तिचा पायगोवा झालाय जणू. तिचं नवऱ्याच्या गावी जाणंच होत नाही. तोच महिन्यात एकदा दोनदा येऊन जातो. कित्येक दिवसांनी तिला तिथे जायचा असा योग आला होता आणि म्हणूनच ती विशेष खुश होती. त्यानं जागा बदलली होती. पहिल्यापेक्षा ही खोली थोडी मोठी आहे आणि मुख्य म्हणजे घर मालकीण फार चांगली आहे असं त्यानं लिहिलं होतं. त्याची नवी खोली लावायची. त्याला कढी, पालकची भजी, साबुदाण्याची खिचडी असे त्याचे आवडते पदार्थ करून घालायचे. त्याच्याबरोबर सिनेमा पाहायचा, भटकायचं. असा पळापळाचा भरगच्च प्रोग्रॅम ती बसमध्ये बसल्यापासूनच आखू लागली होती. 6 भरपूर दिवस नवऱ्याच्या सहवासात घालवण्याची कल्पना तिला पुन्हा पुन्हा पुलकित करून जात होती. नोकरीच्या वेगळं राहण्याच्या परिस्थितीनं तिच्या विवाहपूर्व आणि विवाहोत्तर स्थितीत एवढाच फरक पडला होता की गळ्याला मंगळसूत्र चिकटलं होतं आणि पाठीवर बेबीच्या संगोपनाची जबाबदारी. बाकी तिचं घर, तिची दिनचर्या, तिचं दैनंदिन जीवन एवढंच काय, पण स्वतःच्या पगारात बसवावं लागणारं तिचं बजेटही तेच्या तेच होतं. कुठं काही फरक पडला नव्हता. त्याच्या शहराच्या जागी कधी काळी बदली होऊ शकेल ही आशाही या 6 वर्षात आलेल्या अनुभवानं धूसर होत चालली होती. आणि खेडेगावच्या रटाळ कंटाळवाण्या जीवनाचा आणि नवऱ्यापासून सतत दूर राहावं लागण्याच्या, संसार करू न शकण्याच्या नाईलाजानं नवऱ्यापेक्षा ती कितीतरी त्रस्त झाली होती. ऐकलं का हो? सोडते मी नोकरी. तुमच्या पगारात मीठ भाकर खाऊ आपण. असं आणखी किती वर्ष चालणार? सर्व आयुष्यच निघून जाईल अशानं. संसार करायचा तरी केव्हा मग? म्हातारपणी? तिच्या या त्राग्यावर तो तिला आकडे मांडून समजवायचा की त्याच्या एकट्याच्या पगारात त्यांचा वाढता संसार चालणं किती अशक्य आहे. आजकाल महागाईचा काळच भीषण आहे. त्यामुळे दोघांनाही नोकरी करणं भागच आहे. त्याचा हा दृष्टिकोन तिला एका अर्थी रास्त वाटत असला तरी दुसऱ्या अर्थी मनात ती कुठंतरी अस्वस्थ होते. एखाद्या आवेगाच्या क्षणी तरी त्यानं तुझ्याशिवाय चैन पडत नाही, मार नोकरीवर लाथ आणि ये माझ्याजवळ राहायला, असं काही उत्कटपणे बोलावं असं तिला वाटतं. पण तिचे कान अद्याप अतृप्तच राहिलेले आहेत. मांडीवरून घसरू पाहणाऱ्या बेबीला ती वर सावरून घेते. कपाळावर आलेले सर्व केस दोन्ही तळव्यांनी मागे रेटून मागचा रबर बँड घट्ट करते. बाहेर भगभगीत वाटणारं सपाट माळरान, इथं तिथं उगवलेली निर्जीव वाटणारी खुरटी झुडपं, धुळीच्या लोटानं मळकट झालेलं वातावरण. ती त्रस्त झाल्यासारखी नजर आत ओढून घेते. मग मनगटी घड्याळाकडे पाहते. अजून अर्धा तास अशाच मुरदाड कंटाळवाणेपणा काढायचा आहे. मग नवरा, घर, सानिध्य, सुख आणि तेही भरपूर 6 दिवस. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर बऱ्याच दिवसांनी अशी संधी आली आहे. त्याच्या नव्या घराचा पत्ता शोधायला तिला फारसा त्रास पडला नाही. घराचा नंबर आणि कॉलनीचं नाव होतच. मोठ्या शहरात नंबर असला की घर पटकन सापडतं. बस स्टँडवर उतरून तिनं सरळ ऑटो केली. कधी एकदा नवऱ्याच्या नव्या घरी पोचेन असं तिला झालं होतं. या नव्या कॉलनीत बंगली वजा सुटी टुमदार घरं होती. कडेकडेनं दुधी ट्यूबलाईट उभे असलेले चमकदार डांबरी रस्ते काटकोनानं उभे आडवे वळत होते. घरासमोरच्या मोकळ्या जागेत गृहिणींची हौस आणि सौंदर्य दृष्टी उजागर करणाऱ्या लहान मोठ्या बागा होत्या. हे सगळं पाहत निरखत तिचं मन आणखी प्रसन्न होत गेलं. पूर्वीची त्याची जागा जुनाट वाड्यात होती. तिथं हा सगळा सुखवस्तू स्मार्टपणा नव्हता. तिला ही कॉलनी आवडली. नवऱ्यानं इथं घर घेतल्यानं आपली पातळी आपोआपच उंचावलीये असं तिला वाटलं. फाटकाच्या सिमेंटच्या रुंद खांबावर कोरलेला 40 नंबर दिसताच तिनं ऑटो थांबवली.
भाडं चुकवून बेबीला कडेवर आणि एअरबॅग खांद्यावर घेऊन ती रोमांचित होत फाटकाच्या आत शिरली. दर्शनी भागात कुणा फाटकांची थोरली पाटी लागली होती म्हणून डाव्या हाताला वळली. वळताच पहिल्याच दरवाजावर तिला नवऱ्याच्या नावाची पाटी दिसली. दरवाजाला कुलूप नव्हतं, म्हणजे नवरा घरीच होता हे स्पष्ट झालं. धडधडत्या अंतःकरणावर तिला काबू करता येईना. तिला अचानक समोर पाहून तो आश्चर्य आनंदानं वावरून जाईल आणि बहुतेक तिला दरवाजातच उत्कट आलिंगनबद्ध करेल. तिनं लटपटत्या हातानं दरवाजावर नॉक केलं. दरवाजा उघडला, पण उघडणारा तिचा नवरा नव्हता. 30-35ची एक अपरिचित स्त्री होती. ती घरात वापरण्याच्या हाऊसकोट मध्ये होती. विपुल केश राशीचा कॅज्युअली बांधलेला बॉबी स्टाईल जुडा मानेवर रुळत होता. सतेज सुखवस्तू गव्हाळी कांती, कोरलेल्या भुवया, निगा राखलेल्या नखावरचा चमकता बदामी रंग, बोटातल्या 2 नक्षीदार अंगठ्या, सगळं काही तिच्या अभिजातपणाची ग्वाही देत होतं. सुंदर नसूनही निगा राखलेल्या उंच प्रमाणबद्ध सुखवस्तू व्यक्तिमत्वामुळे तिच्यात चुंबकाचा आकर्षकपणा होता. ही अपरिचित वेगळी वाटणारी स्त्री पाहून ती एकदम गोंधळली. कोण ही? त्यांच्या नात्यातली निश्चित नव्हती. पण मग इथं बंद खोलीत एवढ्या निवांतपणं कशी काय वावरते? तिनं काही विचारायच्या आतच त्या स्त्रीनं प्रश्न फेकला. कोण तुम्ही? देशपांडे इथंच राहतात ना? हो, इथंच राहतात. पण तुम्ही कोण? काही काम आहे का? मी त्यांची मावस भाऊज आहे. या शहरात आले होते म्हणून म्हटलं भेटून घ्यावं. आपलं हे चलाखीचं उत्तर ऐकून तिला स्वतःलाच आश्चर्य वाटलं. हे असं उत्तर एकाएकी कसं आणि का सुचलं आपल्याला? असं होय, पण देशपांडे बाहेर गेले. केव्हा परततील कल्पना नाही. तोपर्यंत मी वाट पाहू का? ती स्त्री दरवाजा अडवून उभी राहत निग्रहानं म्हणाली, छे छे, बसून बसून उगाच बोर व्हाल तुम्ही. ते केव्हा परततील हे काही सांगता येत नाही. त्यापेक्षा तुम्ही असं करा, आणखी कुठं जायचं असेल तर जाऊन या. 2-1 तासांनी या परत, म्हणजे बहुतेक भेटतील ते. दारात ज्या थोड्या फटी होत्या त्यातनं तिनं आरपार खोलीत पाहण्याचा प्रयत्न केला, पण नीट काहीच दिसेना. एक क्षण विचारही आला मनात की हिला दरवाजातून धक्का देऊन बाजूला करावं आणि सरळ आत घुसावं. पण त्याऐवजी तिनं प्रश्न विचारला स्वतःच्या नकळतच. तुम्ही कोण? मी ना घरमालकीण आहे त्यांची. तिनं जीवावर आल्यासारखं उत्तर दिलं. दारात असं ताटकळत व्यर्थ प्रश्नोत्तर करत उभं राहण्यानं ती बोर झालीये हे तिनं आपल्या तिरसट स्वरात चांगलं स्पष्ट केलं. दारात उभं राहून भीक मागत असल्यासारखी ती हतबल झाली, गोरीमोरी झाली. तिच्यात अजूनही चिवटपणा शिल्लक आहे हे पाहून घरमालकीण आता चिडली आणि दरवाजाची फळी ओढून घेत अतिरुक्षपणे म्हणाली, नंतर या. आतून कडी घालण्याचा आवाज तिच्या मस्तकात चक्रवातासारखा घुमत राहिला. कडेवरच्या बेबीनं चळवळ केली तेव्हा ती भानावर आली. समोरचा दरवाजा बंद होता, भक्कमपणे बंद होता. लोखंडाच्या अभेद्य भिंतीसारखा बंद होता. शक्तिहीन पावलांनी पराजित अपमानित योद्ध्यासारखी ती मागं फिरली. तिला अवेळी अनपेक्षितपणे पाहून तिची आई आश्चर्यचकितच झाली. अगं नलू, तू अशी अचानक कशी? पहिलं काहीच कसं लिहिलं नाहीस येणार आहेस ते? तिला वाटलं आईच्या सुरात आश्चर्यापेक्षा दुसरंच काही अधिक आहे. अगं 2-4 दिवसाच्या सुट्ट्या आहेत ना, म्हणून आले तुला भेटायला. स्वतःची फसवणूक करण्यासाठी खोटं बोलायला किती प्रयास लागतात याची तिला आयुष्यात पहिल्यांदा कल्पना आली. अगं मग सुट्ट्या आहेत तर नवऱ्याकडे नाही का जायचं? त्यांच्याकडे जाणं येणं होतच राहतं ग. तुझी भेट नव्हती झाली 8 महिन्यात, म्हणून तुझी आठवण आली बघ. बरं बाई. लेकीची माया पाहूनही आईनं एवढंच उत्तर दिलं. अन का ग? बेबी किती वाढलीये? बेबीला घेत आई म्हणाली. अगं तिला काही ना काही होतच असतं. पुन्हा खेडेगाव, वेळेवर डॉक्टर मिळत नाही, औषध पाणी मिळत नाही.
अगं नलू, ही सगळी पुरुषांची कामं असतात. पोरं तान्ही असली म्हणजे आई एवढाच बाप लागतो. पूर्वी तुझा एकटा जीव होता, तोपर्यंत त्या खेड्यात एकटं राहण्यात तेवढा त्रास नव्हता ग. आता लहान पोरीची जबाबदारी आहे. मी म्हणते, तुझ्या नवऱ्याला नोकरीचं एवढं कौतुक काय कळत नाही? नाही होत मेली बदली तर देत का नाही ती नोकरी सोडून? लग्न झालं, पोरं झाली, आता तरी धड संसार करायचा की नाही? हे सोडून राहत आहेत आपले 80 मैलांवर वेगवेगळे. पण मी म्हणते, किती दिवस? आई, चहा करतेस का? तिनं मध्येच तोडलं नसतं तर आई सुरूच राहिली असती. एअरबॅग मधून टॉवेल काढून ती बाथरूम मध्ये शिरली आणि नळ सोडताच तिच्या डोळ्यातूनही नळ सुरू झाला. 6 दिवसांच्या सुट्टीचं आता काय करायचं म्हणून माहेरच्या गावचं तिकीट घेऊन ती गाडीत बसली, पण मन एक मिनिटही रिकामं राहत नाही. त्याच्या घरात हक्कानं वावरणारी ती ठसठशीत स्त्रीत्वानं रसरसलेली पुरंदरी डोळ्यापुढून काही हालत नाही. कदाचित तो त्यावेळी आत खोलीतच असेल, म्हणून तर एवढ्या तातडीनं तिनं हिच्या तोंडावर दार बंद करून हिला जवळपास हाकलून लावलं होतं. कदाचित त्याची तिची जुनी ओळखही असेल, म्हणून तर त्यानं एवढ्या घाईघाईने घर बदललं नसेल. एरवी अशा महागड्या, आधुनिक आणि पैसेवाल्यांच्या कॉलनीत त्याच्यासारख्या हिशोबी कंजूष माणसाला घर घेणं परवडलं असतं का? तिला भेटायला 1 दिवसासाठी येतो तेव्हा सुद्धा तुझ्या माझ्या पैशाचा हिशोब करणारा हा माणूस नव्या कॉलनीत भक्कम भाडं देण्या एवढा मूर्ख नक्कीच नाही. बायकोला वर्षाकाठी एखादी साडी आणि आता पोरीला 2 खेळणी आणि खाऊचा पुडा आणून दिला की त्याचं कर्तव्य संपतं. मागे एकदा तिला आपली खेड्यातली जागा बदलायची होती. तिनं लिहिलं, तुमच्या मदतीची गरज आहे. जागा बदलायची. रविवारी नक्की या. पण तो आलाच नाही. बुधवारी त्याचं पत्र आलं. तब्येत ठीक नव्हती म्हणून येऊ शकलो नाही. सगळं सामान एकटीनं हलवता हलवता तिचा जीव मेटाकुटीस आला होता. अगं नलू, केव्हाची घुसलीस बाथरूम मध्ये? झोपलीस की काय आत? आईनं खूप जोरानं बाथरूमचं दार ठोठावलं तेव्हा ती भानावर आली. पुन्हा तोंडाला साबू फासला. गळणाऱ्या डोळ्यांवर पाण्याचे हापके मारले. आई डोळ्यावर चष्मा चढवून कार्डावरून नजर फिरवत होती. त्यावरून नजर न काढता ती म्हणाली, नलू, अक्काच्या नातवाची मुंज आहे. जावं लागेल. थोडा बहुत आहेर करावा लागेल जनरीतीप्रमाणे. अक्कानं बघ तुला अंगठी केली होती लग्नात तुझ्या. चांगली 8 माशांची होती. अजूनही बोटात आहे ना तुझ्या? जरा झिजली नाही ना? अगं, जुनं सोनं असंच असतं. तेरवाची मुंज आहे. पैशाची सोय नव्हती म्हणून बसले होते बापडी, नाहीतर आजच रात्री निघायचं होतं. चहा निघून गेला होता. वर अगदी फिक्का होता. साखरेची चव कळत नकळत. चहाचा घोट घेताच ती चकित झाली. आईला चांगलं माहितीये, नलूला अगदी गोड ढस्स चहा लागतो, अगदी लहानपणापासून. मेली किती गोड घाशी आहे, किती साखर टाका हिच्या चहात, पण हिला आपला फिक्काच वाटतो. आईचं हे नेहमीच पालुपद. इतक्या दिवसांनी लेक आली म्हणून काय आई लेकीची प्राथमिक आवड सुद्धा विसरली? माहेर म्हणवणाऱ्या या घरातला तो स्वागताचा पहिला वहिला अगोड थंड चहाचा कप तिनं दाटलेल्या गळ्यातून कसा बसा आत ढकलला. कपबशी विसळून जाग्यावर ठेवली. मग आपला 1/4 पगार म्हणजे 111 रुपयांच्या नोटा पर्समधून काढून त्या आईच्या समोरच्या टेबलावर टाकल्या. आई, अक्का मावशीच्या नातवाच्या मुंजीत आहेर कर आणि आजच निघ रात्रीच्या गाडीनं. मी जाते आपल्या गावी. आता निघायलाच हवं, नाहीतर पोचायला फार उशीर होईल. निर्विकारपणे तिनं बेबीला उचललं. एअरबॅग उचलली आणि चकित झालेल्या आईला तसंच सोडून ती बाहेरच्या मोकळ्या रस्त्यावर आली. समोरच गजबजलेला चौरस्ता होता. तिला वाटलं, आपल्याकरता फक्त एकच रस्ता आहे. यातला फक्त एकच रस्ता आपला आहे. एकच, फक्त एकच. आत्ता आपण ऐकली लीला श्रीवास्तव लिखित राजश्री सोवनी यांच्या आवाजात कथा फुलं कुठं असतात. ही कथा
फेब्रुवारी 1979च्या माहेर मासिकात पहिल्यांदा प्रकाशित झाली होती.